नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या विविध स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षा योजनांच्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे. अर्ज देखील सुरू झालेले आहेत. साधारणतः 11 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता बरेच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की कोणत्या योजनेसाठी किती लाभ मिळतो, या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितलं तर कोणत्या योजनेसाठी साधारणतः किती लाभ मिळतो. बघा, आता सर्वंकष धोरणानुसार राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील खालील प्रमाणे. आता सुरुवातीला आपण 3 भागात त्याचं वर्गीकरण करू शकतो. बघा, योजनेचं नाव, त्यानंतर योजना कालावधी आणि विद्यावेतन प्रतिमाह, आनुषंगिक लाभ, पुस्तकं, संच रक्कम तसेच इतर खर्च एक वेळेसाठी या संबंधी कोणत्या योजनेला किती लाभ मिळतो. आता सुरुवातीला बघा, दिल्ली UPSC, ओके, दिल्ली येथील कोचिंग संस्थांमध्ये UPSC जे काही पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे याचा कालावधी साधारणतः 11 महिन्याचा असतो. आणि यामध्ये बघा, दिल्ली UPSC साठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन तुम्हाला 13,000 रुपये प्रतिमाह, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 13,000 रुपये मिळतात प्रति विद्यार्थी. ओके, त्यानंतर अनुषंगिक लाभ जो आहे हा तुम्हाला 18,000 रुपये प्रति विद्यार्थी एक रकमी तुम्हाला ही रक्कम मिळत असते, लक्षात घ्या. सोबतच तुम्हाला दिल्लीसाठी प्रवास खर्च देखील तुम्हाला 10,000 रुपये मिळत असतो. बघा, एक वेळ तुम्हाला 10,000 रुपये प्रवासासाठी मिळतात. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र येथे UPSC नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जे आहे महाराष्ट्र UPSC साठी तुम्हाला 11 महिन्याचा साधारणतः हा प्रशिक्षण कालावधी असतो. मोफत प्रशिक्षण यामध्ये मिळतं. विद्यावेतन तुम्हाला 13,000 रुपये 11 महिन्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति महिना मिळतो, लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः 11 महिने तुम्हाला प्रति महिना 13,000 रुपये मिळतात महाराष्ट्र UPSC साठी. तसेच सोबत तुम्हाला एका वेळ तुम्हाला अनुषंगिक लाभ हा 18,000 रुपये प्रति विद्यार्थी हा मिळत असतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे हा सुद्धा 11 महिन्याचा असतो राज्यसेवेचा. यामध्ये सुद्धा मोफत प्रशिक्षण मिळतं. विद्यावेतन बघा, इथे 10,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी मिळतो. राज्यसेवेसाठी तुम्हाला साधारणतः 11 महिन्याचा कालावधीचं प्रशिक्षण असतं. 10,000 रुपये तुम्हाला प्रति महिना मिळत असतं. आणि सोबतच तुम्हाला एक वेळचा जो काही अनुषंगिक लाभ आहे हा तुम्हाला 12,000 रुपये साधारणतः प्रति विद्यार्थी मिळत असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट क सेवा संयुक्त परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, म्हणजे कंबाईन गट ब गट क साठी, लक्षात घ्या. आता याचा कालावधी हा कमी आहे, 6 महिन्याचाच कालावधी आहे. यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन 10,000 रुपये प्रति महिने प्रति विद्यार्थी, 6 महिन्यासाठी 10,000 रुपये प्रति महिने प्रति विद्यार्थी. त्यासोबतच अनुषंगिक लाभ तुम्हाला 12,000 रुपये एक रकमी एक वेळ तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. कशासाठी? कंबाईन साठी, म्हणजे गट ब आणि गट क साठी. त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकतो. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, म्हणजे MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, MES साठी, लक्षात घ्या, तुम्हाला 11 महिन्याचा साधारणतः योजनेचा कालावधी असतो. याच्यामध्ये मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन 10,000 रुपये प्रति महिने प्रति विद्यार्थी मिळतात. त्यानंतर अनुषंगिक लाभ तुम्हाला 12,000 रुपये हा साधारणतः एक वेळेसाठी मिळत असतो. ओके, त्याच्यानंतर बघा, JMFC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, JMFC प्रशिक्षण कार्यक्रम हा जो आहे हा साधारणतः 11 महिन्याचा कार्यक्रम असतो. याच्यामध्ये सुद्धा मोफत प्रशिक्षण, 10,000 रुपये प्रति विद्यार्थी प्रति महिने तुम्हाला मिळतात आणि 12,000 रुपये तुम्हाला प्रति विद्यार्थी एक रकमी तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं. त्याच्यानंतर बँक, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कालावधी 6 महिन्याचा आहे. इथे तुम्हाला बघा, लक्षात घ्या, मोफत प्रशिक्षण तर आहेच, पण सोबत तुम्हाला विद्यावेतन 6,000 रुपये प्रति महिने प्रति विद्यार्थी मिळत असतो. 6,000 रुपये, लक्षात घ्या. 6 महिन्याचं प्रशिक्षण 6,000 रुपये प्रति विद्यार्थी प्रति महिना मिळतो. आणि अनुषंगिक लाभ जो आहे हा तुम्हाला 10,000 रुपये एक रकमी तुम्हाला मिळत असतात एकाच वेळी फक्त. त्याच्यानंतर पुढे बघा, आठवा तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, म्हणजे पोलीस भरती व सैन्य भरतीचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी बघा 6 महिन्याचं साधारणतः हे प्रशिक्षण असतं. याच्यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळतं. सोबत विद्यावेतन 10,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी तुम्हाला 6 महिन्यासाठी मिळत असतात. आणि सोबतच तुम्हाला अनुषंगिक लाभ जो आहे हा तुम्हाला 12,000 रुपये मिळतो एक वेळी, म्हणजे 10,000 रुपये 6 महिन्यासाठी हे 60,000 रुपये आणि 12,000 रुपये तुम्हाला साधारणतः एक रकमी तुम्हाला मिळत असतात. म्हणजे 72,000 रुपये तुम्हाला पोलीस भरती व सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळत असतो. ओके, त्याच्यानंतर बघा, SSC कर्मचारी निवड आयोग, SSC, आता याच्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा साधारणतः प्रशिक्षण कालावधी असतो. मोफत प्रशिक्षण मिळतं. सोबतच 10,000 रुपये प्रति महिना प्रति विद्यार्थी आणि अनुषंगिक लाभ तुम्हाला 12,000 रुपये
प्रति विद्यार्थी एक वेळी एक रकमी तुम्हाला मिळत असतं. ओके, तर असा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता की साधारणतः कुठल्या योजनेला आम्हाला किती लाभ मिळतो. तर अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली विद्यार्थी मित्रांनो. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. त्या संदर्भात नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देईल. या संबंधीचे अर्ज सुरू झालेले आहेत. आता फॉर्म कसा भरावा आणि सोबतच मी या संबंधी संपूर्ण एक माहिती असलेला व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच वरती तुम्हाला आय बटनावरती क्लिक करा, तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तो पूर्ण माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.